नमस्कार. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी आपण सकलमच्या विविध भागांमध्ये अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्या युद्धादरम्यानच्या बऱ्याचशा घडामोडींवर आपण चर्चा केली. या युद्धामुळं इंधन संकट कसं आलं, या युद्धामुळं पुरवठा साखळी कशी विस्कळीत झाली, जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला, या सर्व घडामोडींची आपण चर्चा केलेली आहे. आता युद्ध थांबलेलं आहे. जगाच्या दृष्टीने एक चांगली घटना घडलेली आहे. त्या संपूर्ण युद्धानं सगळ्या जगाला वेठीस धरलं. युद्ध थांबावं अशीच अपेक्षा आपण सकलमच्या विविध भागातून व्यक्त केली होती. अखेर युद्ध थांबलं आहे आणि या 60 दिवसानंतर या कराराला अंतिम स्वरूप येईल. आणि या सर्व घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे डॉक्टर श्रीराम पवार सर. आपण जाणून घेऊया या सर्व घडामोडींपासून. सर, पहिला प्रश्न असा आहे की युद्ध हे अखेर थांबलेलं आहे आणि एक जगाच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट घडली. शेवटी युद्धात जय पराजय असा काय नसतो, पण अमेरिका आपला विजय घोषित करतं. इराणमध्ये जल्लोष चालू आहे. नक्की या युद्धात कोण जिंकलं, कोण हारलं, आणि तुम्ही या सगळ्या घडामोडीकडं तुम्ही काय पाहता, तुम्ही याचं विश्लेषण कसं करा? एक तर युद्ध संपलं हा जगासाठी एक मोठा दिलासा आहे, कारण सगळंच त्याला डिसेप्शन म्हणतात त्या प्रकारचं आलं होतं. विशेषतः तेलाच्या किमती, गॅसोलिनची किमती अमेरिकेत, बरोबर. आणि खतापासून प्लास्टिकपर्यंत सगळ्याच बाबतीत या युद्धाचा परिणाम, विशेषतः होर्मुझ बंद करण्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे हे युद्ध संपावं असं जगातल्या सगळ्या शहाण्या माणसांना वाटत होतं. ते वाटणारा मला वाटतं की आत्ताच्या घडीला एकच व्यक्ती असेल, ते म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू. इस्रायल वगळता बाकीच्या सगळ्यांना युद्ध संपावं असं वाटत होतं. ते संपलं ही खूप चांगली दिलासा देणारी गोष्ट आहे. आता ते संपताना जो करार झाला आहे, जो 14 मुद्द्यांचा करार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष पेजिशकिन या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी बसून त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या आणि तो करार झाला. आणि त्यानंतर त्याचा अर्थ कसा लावायचा. युद्धात जेव्हा एखादा निर्णायक विजय असतो तेव्हा अर्थ लावायचा काय मुद्दा राहत नाही. म्हणजे भारत आणि पाकिस्तानचं एखादंच युद्ध, ज्याच्यामध्ये पाकिस्तानचं लष्कर भारतासमोर शरण आलं, त्यामुळं त्याचा वेगळा अर्थ लावायचं कारण नाही. भारताने युद्ध निर्विवादपणे जिंकलं. सगळ्या जगांना अर्थ तसाच लावला. जेव्हा युद्धात ठोस परिणाम न निघता युद्ध संपतं, तेव्हा त्याचे अर्थ वेगवेगळ्या चष्म्यातनं लावायला संधी असते. आणि त्या अर्थ लावण्यासाठी बेसिक डॉक्युमेंट काय आहे, तर 14 मुद्द्यांचा हा जो करार झाला आहे, MOU झाला आहे, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, आणि मग तो अंतिम करण्यासाठी 60 दिवसाची मुदत आहे. त्यानंतर अंतिम करार होईल युद्ध संपल्याचा, आणि तो करार संयुक्त राष्ट्र ॲक्टिफाय करतील. म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेनंतर खऱ्या अर्थाने युद्ध संपेल. पण आता ते युद्ध संपलं असं म्हणायला हरकत नाही, कारण दोन्ही देशांनी एकमेकावर हल्ले करायचे नाहीत हे मान्य केलंय. अमेरिकेनं आपलं लष्कर मागे घ्यायचं मान्य केलंय. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याचं इराणनं मान्य केलंय. म्हणजे या जर बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या तर युद्ध संपलं आहे. आणि त्यावेळेला आपण म्हणाल तसं अमेरिकेत पण लोक म्हणतायत की अमेरिकेचा विजय झाला. विशेषतः ट्रम्प आणि त्यांचे समर्थक सांगतायत की आपला विजय कसा झाला. इराणमध्ये जल्लोष आहे की आम्ही जिंकलो असं त्यांना वाटतंय. तर याच्यामध्ये घडलं काय, तर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. कुठलं युद्ध सुरू करत असताना जो युद्ध सुरू करतो त्याची उद्दिष्ट काय, विशेषतः पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह काय, राजकीय उद्दिष्ट काय, याला महत्त्व असतं. आणि ती पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह प्रत्यक्षात आणण्यासाठी मिलिटरी स्ट्रॅटेजी असते. लष्करी व्यूह किंवा लष्करी विजय हा अंतिमतः राजकीय उद्दिष्टांसाठी असतो. तर या युद्धामध्ये अमेरिकेनं हल्ला केला, इस्रायलनं हल्ला केला. यांची राजकीय उद्दिष्ट काय होती, तर ती ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्या वेगवेगळ्या वेळी केलेल्या विधानातून असं आपल्याला दिसतंय की इराणमधली इस्लामी राजवट संपवणं, सत्ता उलथवणं, आणि तिथं दुसरी पर्यायी सत्ता आणणं जी अमेरिकेशी सुसंगत असेल, पश्चिम आशियातल्या अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या त्यांना जे रचना हवी आहे त्याच्याशी सुसंगत वागेल अशा प्रकारची रचना आणणं हे एक महत्त्वाचं राजकीय उद्दिष्ट होतं. आणि राजकीय उद्दिष्ट आजचं नाही आहे. 1979 मध्ये इस्लामी क्रांती इराणमध्ये झाली, तेव्हापासून अमेरिकेचं हे उद्दिष्ट आहे. पण त्यासाठी युद्ध करायची तयारी दाखवणारा ट्रम्प हा पहिला अध्यक्ष आहे. त्यामुळं त्यांनी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं. दुसरं इराणचा अणुकार्यक्रम. इराण युरेनियम समृद्ध करतोय आणि तो अणुबॉम्बच्या जवळ पोहोचला आहे असा ट्रम्प यांचा दावा होता. आणि तो काही आठवड्यात अणुबॉम्ब बनवेल, आणि तसा जर अणुबॉम्ब इराणनं बनवला
तर तो पश्चिम आशियासाठी नव्हे तर जगासाठी धोका असेल असं ट्रम्प यांचं सांगणं होतं. इराणनं अणुबॉम्ब बनवावा हे जगातल्या कुणालाच मान्य नाही. हे काय फक्त अमेरिकेला मान्य नाही, इस्रायलला मान्य नाही असं नाही. सगळ्याच जगाची भूमिका अशी की इराणनं अणुबॉम्ब बनवता कामा नये, बरोबर. त्यांच्याकडे ती क्षमता असता कामा नये. त्यामुळं इराणची अणुक्षमता नष्ट करणं, त्यांच्याकडे असलेलं जे समृद्ध युरेनियम आहे 60% जास्त समृद्ध असलं, जवळपास 440 किलो युरेनियम इराणकडे आहे असं मानलं जाते. ते 90% जास्त समृद्ध झालं तर साधारणतः 8 ते 10 अणुबॉम्ब तयार करण्याची क्षमता इराणकडे असेल असं मानलं जाते. तर ह्या समृद्ध युरेनियमच्या साठ्याचं काय करायचं, तर ट्रम्प यांचं म्हणणं असं होतं की तो साठा त्याने अमेरिकेच्या ताब्यात द्यावा, अमेरिका त्याचे काय विल्हेवाट लावायची ते आंतरराष्ट्रीय निगराणीखाली लावेल आणि इराणनं संपूर्ण शरण यावं अशी अमेरिकेची अपेक्षा होती. शिवाय इराणचे जे प्रॉक्झी आहेत, म्हणजे इराणच्या वतीनं लढणारे सशस्त्र गट आहेत, हिजबुल्ला आहे लेबनॉनमध्ये, हमास आहे पॅलेस्टाईनमध्ये, हुटी आहेत येमेनमध्ये आणि इराकमधले काही शिया गट आहेत आणि सिरियामधले शिया गट आहेत. हे सगळे सशस्त्र गट आहेत. त्यांना इराण लॉजिस्टिकल पाठिंबा देतो, हत्यारे देतो, पैसा देतो, डिप्लोमॅटिक कव्हर देतो. तर या सगळ्यांचा पण इतका बिमोड करायचा की त्यांना पुन्हा उभं राहता येऊ नये. या प्रकारची उद्दिष्ट की अमेरिका आणि इस्रायलची आहेत आणि इस्रायलला अर्थातच इराण इतका कमकुवत व्हावा की तो पुन्हा आव्हान म्हणून उभं राहू नये अशी इराणची भूमिका होती. तर आता युद्ध संपलं असताना जो करार समोर आला तेव्हा यातलं काय साध्य झालं असं जर आपण बघितलं तर मग सरशी कोणाची झाली या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या उत्तराकडे आपल्याला जाता येईल. तर इराणमधली इस्लामी राजवट ॲज इट इज आहे. अली खमेनींना अमेरिकेनं मारलं, त्याच्या जागेला त्यांचा मुलगा मोस्तफा खमेनी आला. तर हा मोस्तफा खमेनी आणि IRGSचे जे लीडर आहेत, आता लष्करी नेतृत्व आहे तिथलं, ते आधीच्या नेत्यांपेक्षा अधिक कडवं आहे, आधीच्या नेत्यांपेक्षा अधिक अमेरिका विरोधी आहे आणि आधीच्या नेत्यांपेक्षा आमचं नुकसान झालं ते हरकत नाही पण आम्ही अमेरिकेला लढा शिकवू या प्रकारची मानसिकता असलं आहे. त्यामुळं नेतृत्व बदल, सत्ता पालट, राजवट उलथवणं या अर्थानं अमेरिकेच्या हाताला काही लागलेलं नाही. करारात म्हटले ना दोन्ही देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर करायचा. आता सार्वभौमत्वाचा आदर म्हणजे तिथल्या राजवटीचा पण आदर आला. त्यामुळे अमेरिकेचं ते उद्दिष्ट फोल झालं. त्या अर्थानं इराणची सरशी झाल्याचं स्पष्ट आहे. इराणचं म्हणणं असं होतं की संपूर्ण या भागातून अमेरिकेच्या लष्करानं निघून जावं. त्यांचा सांगण्याचा उद्देश होता की पश्चिम आशियातून निघून जावं. आता अमेरिका पश्चिम आशियातून जाणं अशक्य आहे कारण त्यांचे मोठे मोठे बेस आहेत आणि अमेरिकेची ताकद इतकी आहे की फोर्स करून त्यांना घालवणं शक्य नाही. पण अमेरिकेनं या काळात हे मान्य केलंय की इराणच्या भोवती जे काय अमेरिकेनं आता सैन्य पुढे आणलेलं आहे, नौदल आणि त्यांच्या तळावून जे काय होत आहेत ते आम्ही थांबवू, तेच नौदल मागं जाईल. याचाच अर्थ काय की इराणच्या बाजूनं ते लष्कर मागं जाईल. म्हणजे तिथंही काही सरशी अमेरिकेची झाली असं म्हणता येत नाही, सरशी इराणची झाली आहे. इराण सोबतचे जे प्रॉक्झी गट आहेत त्यातल्या हिजबुल्ला सोबतचं लेबनॉनमधलं युद्ध थांबवावं अशी हमी अमेरिकेने या काळात दिली आहे. याच्यातून इराणनं काय साध्य केलंय तर आम्ही फक्त आमच्यापुरतं बघत नाही तर आमच्या वतीनं लढणारे जे लोक आहेत त्यांची सुद्धा आम्ही काळजी घेतोय. त्यामुळे त्या अर्थानं तिथं पण सरशी इराणची झाली आहे हा जर क्लॉज बघितला तर. मग अमेरिकेच्या हाताला काय लागलं तर होर्मुझची समुद्रधुनी खुली होणं ही जगासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. ती अमेरिकेनं या काळात साध्य केली 60 दिवसांसाठी. आता हा एक मोठा विजय आहे का तर नक्की महत्त्वाचा विजय आहे. पण तुम्ही जर बघितलं तर युद्ध सुरू व्हायच्या आधी होर्मुझ खुलीच होती, तर ती काय बंद नव्हती ना. बंद झाली तुमच्या युद्धामुळे बंद झाली आणि तुम्ही युद्ध थांबवल्यामुळे पुन्हा खुली झाली. यात विजय साजरा करण्यासारखं अमेरिकेनं काहीच नाही आहे. मग आता ह्याला मुद्दा अण्वस्त्राचा. तर या काळामध्ये इराणनं एक गोष्ट मान्य केली आहे की इराण अण्वस्त्र बनवणार नाही. इराण अण्वस्त्र बनवणार नाही. अण्वस्त्र डेव्हलप करण्यासाठीच्या कुठल्याही काय म्हणता येईल कार्यक्रम इराण राबवणार नाही हे इराणनं स्वच्छपणे या काळामध्ये मान्य केलंय. हे म्हटलं तर अमेरिकेसाठी मोठं यश आहे. पण हेच इराण संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पण सांगत होता, हेच इराण आधी पण सांगत होता की आम्ही अण्वस्त्र बनवणार नाही. फक्त अमेरिकेचा त्याच्यावर विश्वास नव्हता, इस्रायलचा त्याच्यावर विश्वास नव्हता. हेच बोलत काही असले तर प्रत्यक्षात अण्वस्त्र बनवतात असं त्यांचं म्हणणं होतं. आता कशाच्या जेव्हा अमेरिका विश्वास ठेवते की यांनी बोलले ते प्रत्यक्षात आणतील किंवा त्याच्यावर ठाम राहतील. त्यामुळं हा थोडा डायसी भाग आहे. पण इराणनं एका अर्थानं आणि इराणची एवढी हानी झाली आहे की मला नाही वाटत की ते आता पुन्हा अण्वस्त्राच्या दिशेनं लगेच ते जाण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळं ज्यासाठी युद्ध सुरू केलं अमेरिकेनं त्यातलं काहीही साध्य न होता हा काळ करावा लागला आहे. आणि त्यामुळं एका अर्थानं ही अमेरिकेची शरणागती आहे असं अमेरिकेतले जे कडवे कॉन्झर्वेटिव्ह जे आहेत किंवा रिपब्लिकन पक्षातले जे टोकाचे लोक आहेत त्या म्हणायला लागले की अनेक दशकातला व्यूहात्मकदृष्ट्या सगळ्यात
गडबड झाला किंवा सगळ्यात मोठी घोडचूक असला काय ट्रम्पने यांनी केलेला अशा प्रकारची टीका त्यांच्यावर होते आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीच्या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. त्या काळात स्वच्छपणे असं म्हटलं आहे की 60 दिवसांसाठी सगळ्या जहाजांना वाहतूक खुली असेल, निःशुल्क असेल. म्हणजे 60 दिवस इराण कुठलीही टोल फी कुठल्याही स्वरूपात पैसे आकारणार नाही. 60 दिवसाची युद्धबंदी आणि 60 दिवसाची होर्मुझची समुद्रधुनी खुली राहायचं आहे. आता युद्धबंदी पुढे झाल्यावर ती खुली आहे, पण ती खुली राहिल्यानंतर इराण टोल किंवा फी वसूल करणार का हा मुद्दा अनरिझॉल्व्ड आहे. कारण काय झाल्यानंतर लगेचच इराणनं जाहीर केलं की हे 60 दिवसांसाठी आहे. होर्मुझ बाबतीतली परिस्थिती ही युद्धापूर्वीची परिस्थिती असणार नाही. आम्ही त्याच्यावर शुल्क आकारू आणि कुवेत आणि कतारसोबत त्याची मॅनेजमेंट करू. याला पण म्हणजे कुवेत कतारसोबत मॅनेजमेंटला अमेरिकेने मान्यता दिली आहे, पण शुल्क लावायला अमेरिकेची मान्यता नाही. त्यामुळे हा एक कळीचा वादाचा मुद्दा कायम असणार आहे की 60 दिवसानंतर इस्रायल शुल्क आकारणार का. हे शुल्क आकारणं म्हणजे इस्रायलसाठी एक मोठा इकॉनॉमिक सोर्स तयार होणार आहे. कारण आत्ता ते जे काही आकडे सांगतायत त्यानुसार प्रति टँकर साधारण $2 दशलक्ष इतकी फी इराणला मिळण्याची शक्यता आहे. त्यातला काही वाटा कतारला पण जाईल. पण इतकी फी जर मिळाली तर इराणचं जे तेलापासून उत्पन्न आहे जवळजवळ तेवढंच उत्पन्न त्यांना फक्त या फीतून मिळेल. मुद्दा फक्त त्यांना फी मिळण्याचा नाही आहे. या फीचा फटका सगळ्या आशियाई देशांना, भारत, चीन, जपान, कोरिया या सगळ्या देशांना बसेल, कारण आपल्या सगळ्यांचं तेल तिथून येते. पण एकदा हे सुरू झालं की बाकी जिथं जिथं असे चोक पॉईंट आहेत समुद्रातले तिथले देश पण म्हणायला लागतील की आम्ही पण एक वेगळाच प्रश्न भविष्यात तयार होऊ शकतो. तो अनरिझॉल्व राहिला आहे. त्यामुळे हे एक न संपलेलं प्रकरण आहे. त्याची आपण दखल घ्यायला पाहिजे. त्यामुळे ओव्हरऑल बघितलं तर युद्ध थांबलंही चांगलं झालं. पण युद्ध थांबल्यानंतर युद्धाच्या आधीच्या इराणपेक्षा आत्ताचा इराण हा अधिक ॲसर्टिव्ह, अधिक आक्रमक आणि पश्चिम आशियामधली एक ठोस सत्ता म्हणून पुढे आलेला आहे. जरी त्याचं प्रचंड नुकसान झालं आहे, तो म्हणजे इराणचं नुकसान भरण्याला 10-12 वर्ष लागतील किमान, इतकं प्रचंड नुकसान झालं आहे. पण नुकसान सहन करणं हेच इराणचं या इराण यात कुठं वाकला नाही. त्यांनी करार करायला अमेरिकेला भाग पडलं. म्हणजे हे इराणच्या बाजूनं हे मुद्दे आहेत. दुसरा एक तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केला म्हणजे होर्मुझच्या समुद्रधुनीबाबत त्याने अजूनही स्पष्टता, क्लॅरिटी दिलेली नाही. कदाचित ते उद्या त्यावर कंट्रोल घेतील, फी आकारतील. हे मुद्दे यामध्ये पुढे येण्याची शक्यता आहे. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा तुम्ही यामध्ये उल्लेख केला. दुसरा एक विषयाकडे मी बोलतोय म्हणजे यापूर्वी जे अमेरिकेचे अध्यक्ष झाले, ओबामा झाले, बायडन झाले, तर ट्रम्प आहे. ह्या सगळ्यांची जर तुलना जर केली तर या 2 बायडेन आणि ओबामाचा इराणकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि ट्रम्प यांचा इराणकडे बघण्याचा दृष्टिकोन हे तुम्हाला कसं वाटतं यापूर्वी? नाही, यापूर्वीच्या सगळ्या अध्यक्षांना इराणमधली इस्लामी राजवट नको होती. म्हणजे कुठल्याही अध्यक्ष त्याला आपण नाही, ना ओबामा, ना बायडन, ना कार्टर, ना रेगन, ना क्लिंटन, ह्या सगळ्यांना किंवा यातल्या कुणालाच इस्लामी राजवट नको होती. पण एक सर्वसाधारणपणे ज्याला रेस्ट्रेन म्हणतात, स्ट्रॅटेजिक मर्यादा पाळणं, तर ती या सगळ्या अध्यक्षांनी पाळली होती की इराणवर हल्ला केल्यानं काय मिळणार आहे. म्हणजे अमेरिकेच्या ताकदीचा मुद्दा नाही. आजही अमेरिकेने ठरवलं तर इराणवर हल्ला करून त्याला काय म्हणता येईल की धुळदाण करू शकते अमेरिका, जसं अफगाणिस्तानात केलं. त्यातनं मिळवायचं काय असा प्रश्न असतो. आणि त्याच्यात या सगळ्या अध्यक्षांनी असं ठरवलं होतं की इराणला मॅनेज करत हवं. मॅनेज करण्याचं कसं करायचं, तर इराणवर आर्थिक निर्बंध लादायचे, त्यांच्या तेल निर्यातीला बंदी घालायची, त्यांची सगळी खाती गोठवायची. अशातून इराणची इतकी कोंडी केली होती की इराणला वाटाघाटीला सतत भाग पडत होतं आणि इराणचं नेतृत्व पुन्हा पुन्हा वाटाघाटीच्या टेबलवर येत होतं. या प्रकारची रचना केली होती. आणि ओबामांच्या काळामध्ये म्हणजे ट्रम्प यांच्यासाठी हा काळ सगळ्यात अडचणीचा काय आहे, तर ट्रम्प यांनी ज्या ज्या गोष्टीवर टीका केली त्या सगळ्या गोष्टी त्यांनी या काळात केल्या. म्हणजे 2015 ओबामा अध्यक्ष असताना इराणबरोबर एक सगळ्यांसोबत करार झाला. त्याच्यामध्ये युरोपातले देश होते, त्याच्यामध्ये रशिया होता आणि त्याला JCPOA नाव असं त्या काळाचं नाव आहे. त्या काळामध्ये असं ठरलं होतं की इराणनं अण्वस्त्र बनवू नयेत. इराणच्या सगळ्या अणुसाईट ह्या आंतरराष्ट्रीय निगराणीखाली असतील. म्हणजे आंतरराष्ट्रीय जे गट आहेत अणु कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणारे, IAEA सारखे, ते त्याच्यावर निगराणी ठेवतील. त्यामुळे इराण अण्वस्त्र बनवणार नाही, हे नक्की त्यात होईल. त्याच्या बदल्यात इराणचे निर्बंध अमेरिका टप्प्याटप्प्यानं कमी करेल आणि त्याच्या बदल्यात त्यांना जवळपास $50 अब्ज ॲसेट्स वापरायला मिळतील, जे त्यांचे फ्रीज केलेले गोठवलेले निधी आहेत. त्याच्यावर ट्रम्प यांनी पहिली त्यांच्या अध्यक्ष कारकिर्दीत तो काळा गुंडाळा, आम्हाला मान्य नाही म्हणून सांगितलं. आणि तो गुंडाळताना त्यांचं काय म्हणणं होतं की हा अमेरिकेच्या इतिहासातला सगळ्यात वाईट काय आहे, वर्स्ट ट्रीटी किंवा वर्स्ट डील असं ते म्हणत होते. का म्हणत होते,
तर त्यांचं म्हणणं असं होतं की इराणमधली इस्लामी राजवट ही एका हातानं दहशतवाद पोसणारी, हिंसेला बळ देणारी अशी राजवट आहे. तुम्ही त्यांच्या हातात पैसे देऊन त्यांना आणखी सशक्त करताय आणि ते पुन्हा पश्चिम आशियामध्ये हिंसा भडकावतील, ते दहशतवादी कारवायांना बळ देतील. त्यामुळे तुम्ही केलेलं डील हे अमेरिकेतलं सगळ्यात वाईट डील आहे असं ट्रम्प असं म्हणत ट्रम्प म्हणत होते. हा. आणि अमेरिकेच्या लोकांचे 50 अब्ज डॉलर तुम्ही पैशाच्या थैल्या उभ्या म्हणी इराणच्या हातात दिल्या, अशा प्रकारची ती टीका आत्ताचं इराणचं युद्ध सुरू होईपर्यंत करत होते, एप्रिलमध्ये पण करत होते. फेब्रुवारीत युद्ध सुरू झालं, एप्रिलमध्ये पण ट्रम्प असं म्हणत होते की ओबामांनी केलेलं डील हे वर्स्ट डील होतं, हा. कारण ते इराणच्या हातात पैसा देत होते. आता प्रत्यक्षात काय झालंय, आता या ते कराराच्या इराणमध्ये आता आता- इराणच्या हा. पुनर्विकासासाठी 300 300 अब्ज अब्ज डॉलरची डॉलरची तरतूद गुंतवणूक केली आहे. केली. तर या काळामध्ये ट्रम्पनी काय काय मान्य केलं, तर 300 अब्ज डॉलरचा एक फंड उभा करायचा आणि त्याच्यातून इराणची फेरउभारणी करायची. इराण एक्झॅक्टली हेच मागत होते. इराण काय म्हणत होता की तुम्ही आमच्यावर युद्ध लादून नुकसान केलं, त्याची नुकसान भरपाई द्या. आता नुकसान भरपाई असा हा शब्द नाही आहे हा. इराणसाठी. तुम्ही काय म्हणा, ब आर्थिक म्हणा, आर्थिक गुंतवणूक क शब्द म्हणा, काय वाटेल ते म्हणा, हा. आम्हाला पैसे मिळतात ना आमच्या फेरउभारणीसाठी, इराणसाठी तेवढंच पैसा आहे. ट्रम्प यांनी नुकसान भरपाई असा शब्द वापरला नाही. ट्रम्प यांच्यावर खूप टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी असं जाहीर आर्थिक केलं, गुंतवणूक शब्द वापर. हा, त्यांनी असं जाहीर केलं की त्यांचे उपाध्यक्ष व्हान्सने असं जाहीर केलं की अमेरिकेचा पैसा आम्ही देत नाही आहोत, हा पैसा पश्चिम आशियातले अन्य देश आणि खाजगी गुंतवणूकदार बरं. मिळून देणार आहेत, बर. पण ते द्यायची हमी, त्यात गॅरंटी असा शब्द आहे. अच्छा. मिनिमम 300 अब्ज डॉलर अब्ज, हा, 300 ट्रिलियन डॉलर ट्रिलियन ही डॉलर. रक्कम अमेरिकेच्या पुढाकारानं उभे करण्याची खात्री अमेरिका देणार आहे. त्यामुळं तुम्ही जी ओबामावर टीका करत होता ती तुम्ही आता प्रत्यक्षात तुमच्यावर व्हायला लागली, बरं. अशी ट्रम्पची एक कोंडी याच्यामध्ये झाली आहे. दुसरी गोष्ट, याचे इराणचे जे फ्रोझन ॲसेट किंवा गोठवलेली खाती आहेत ती जगभरामध्ये साधारणतः 150 ते 160 अब्ज डॉलरचे खाती बरं. गोठवलेली आहेत. बर. ते पैसे इराणचे आहेत पण इराणला वापरता येत नाहीत. वेगवेगळ्या जगभरातल्या बँकांमध्ये ते गोठवलेले आहेत, बर. कारण त्याच्यावर अमेरिकेचे निर्बंध आहेत किंवा संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकारानं अमेरिकेनं घातलेले निर्बंध आहेत. त्यामुळे तो पैसा त्यांना वापरता येत नाही. तर आता ट्रम्पनी या काळाच्या वेळेला असं सांगितलं की कुठल्या तरी टप्प्यावरती पैसे तर त्यांचेच आहेत, कुठल्या तरी टप्प्यावर त्यांना द्यावेच लागतील. म्हणजे जे ओबामा करत होते तेच तुम्ही करायला लागलाय आणि आता जवळपास 100 अब्ज डॉलर यातून इराणला टप्प्याटप्प्यानं मिळतील. बर. म्हणजे इराणचे गोठवलेल्या खात्यातले पैसे पण त्यांना मिळतील. आणि या काळातले एक महत्त्वाचे अट काय आहे, ते इराणच्या तेल निर्यातीवरचे निर्बंध अमेरिका उठवेल आणि त्याच्यासाठी जे लावलेले सगळे सँक्शन, बँकिंगवरचे सँक्शन वगैरे सगळे अमेरिका उठवेल. म्हणजेच आतापर्यंत चोरून तेल इराण इराण चीनला म्हणजे आता देत होता. इराण खुल्यापणाने चीन तेल एक- विक्री करू हा, शकतो. चीन एकच ग्राहक होता इराणचा. आता सगळं जग घ्यायला लागेल. म्हणजे पुन्हा तुम्ही म्हणजे त्याला आर्थिक सँक्शनच्या आधी भारत पण इराणकडून चीन घेत होता, बरोबर. तेल घेत होता, हा. इराणकडून तेल भारत घेत होता. तर आता सगळे घ्यायला लागतील. त्यामुळं इराणला आपलं तेल, असा एक अंदाज आहे की जवळपास 20 लाख बॅरल एवढं तेल रोज इराण निर्यात करू शकेल. म्हणजे इराणच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा वाटा आता तेलाच्या निर्यातीतून ऑफिशियल यायला लागेल. दुसरा वाटा कदाचित होर्मुझच्या फीमधून यायला लागेल. तिसरा वाटा या 300 अब्ज गुंतवणुकीतून येईल आणि चौथा वाटा त्यांच्या फ्रोझन ॲसेट मुक्त झाल्यामुळं त्यातून येणाऱ्या पैशातून येईल. म्हणजेच इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरउभारणी करता येणं शक्य होईल. आणि हे सगळं ट्रम्प यांना मान्य करावं लागले, ज्यातल्या प्रत्येक डॉलरसाठी ट्रम्प ओबामा आणि आधीच्या अध्यक्षांना शिव्या घालत होते. त्यामुळे लोक म्हणतात की एका अर्थानं अमेरिका सरेंडर झाली का, असा जो प्रश्न म्हणजे विचारला जातो, अमेरिकेत हा वादाचा हा मुद्दा वादाचा जो मुद्दा आपला- याच्यावर खूप जबरदस्त चर्चा अमेरिकेत हा, चालू आहे. हा, म्हणजे स्ट्रॅटेजिस्टमध्ये चर्चा चालू आहे, हा, ॲनालिसिस करणार वेगवेगळ्या प्रकारे ॲनालिसिस करतायत. हा. त्याचं कारणच हे आहे की तुम्ही इराणला हवं ते जवळपास सगळं त्यांना दिलं आहे. हा, हा, हा. आता दुसऱ्या एका मुद्द्यावर वळूया की बाबा यात सुरुवातीला युद्धात अमेरिका इस्रायल होती, दोघांनी मिळून त्या इराणवर हल्ला केला. हो. इस्रायलची एक त्यातली महत्त्वाचा रोल होता. पण हा शांतता करार झाला, सामंजस्य करार झाल्यानंतर इस्रायलनं यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या करारामध्ये आम्हाला च्या दृष्टीनं तो सुरक्षितेची त्यामध्ये हमी दिलेली नाही आहे. त्यांनी लेबनॉनवर लगेच काल का परवा हल्ला केलेला आहे. मग यात इस्रायलची भूमिका कशी वाटते, म्हणजे तुमचं काय मत आहे यावर? काय नाही, इस्रायलला हा करार मान्य नाही हे उघड आहे. हे इस्रायलनं हा करार होऊ नये, डील होऊ नये यासाठी खोडा घालायचा भरपूर प्रयत्न केला. म्हणजे ते त्याच्यावर ट्रम्प यांनी सुद्धा अत्यंत उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. आणि त्यांचा आणि नेत्यानेहूंचा जो कॉल झाला त्याचे जे डिटेल्स बाहेर आले आहेत, नाही त्या अर्थातच सोर्सकडून आलेले डिटेल्स अमेरिकी माध्यमातले आहेत, त्याच्यामध्ये अत्यंत उद्विग्नपणे किंवा झापणं म्हणतात
म्हणतात त्या प्रकारे ट्रम्प नेत्यानेहूंशी बोलले आहेत. हा. त्यामुळे ट्रम्प आणि नेत्यानेहू यांचा जो घट्ट दोस्ताना होता त्याच्यामध्ये पण या युद्धाच्या दरम्यान तडा गेला आहे. इव्हन इस्रायल आहे ना, आम्हाला करार असं बंधनकारक असलं तरी बंधनकारक नाही. बंधनकारक नाही, आम्हाला मान्य नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. इस्रायली माध्यमांमध्ये सगळीकडं या काळावर प्रचंड टीका केली आहे आणि याच्यातून इराणला बळ मिळेल आणि पश्चिम आशियातल्या शांततेला वेठीला धरलं जाईल. इस्रायलसाठी सर्वात वाईट काळ अशा प्रकारची टीका इस्रायलच्या मीडियामधून पण झाली आहे. इस्रायलला तो मान्य नाही, पण अमेरिकेनं एकदा ते स्वीकारल्यानंतर इस्रायल खूप मोठ्या प्रमाणावर काही करू शकेल अशी शक्यता नाही. म्हणजे ते लेबनॉनवर त्यांनी आता काही हल्ले केले, काही छोट्या मोठ्या गोष्टी होतील, पण आता पुन्हा उलटून ते इराणवर हल्ला करतील ही शक्यता फार कमी आहे. याचं कारण अमेरिकेची साथ नसेल तर इस्रायलला इराणवर हल्ला करण्याला खूप मर्यादा आहेत, कारण दोघांच्या मध्ये अनेक देश आहेत, त्या काही एकमेकाला बॉर्डर लागून नाही आहेत. हवाई हल्ले करता येणं शक्य आहे, पण हवाई हल्ल्यानं इराणचं काही बिघडत नाही. हे मागचं ऑक्टोबरमधलं 12 दिवसाचं युद्ध आणि आता हे 109 दिवसाचं युद्ध, या दोन्ही वेळेला आपल्या लक्षात आलंय की हवाई हल्ले इस्रायलच काय, अमेरिकेनं सगळी ताकद लावली तर इराणचं काही बिघडत नाही. त्यामुळे तेवढ्यानं काही बिघडत नाही. प्रत्यक्ष जमिनीवर इराणचे लढणं इस्रायलला शक्य नाही आहे. त्यामुळं इस्रायल धुसफूसत राहील. आता यामध्ये नेत्यानेहूंची एक अडचण काय आहे, ऑक्टोबरमध्ये तिथे निवडणूक आहेत. अच्छा, हां, बरोबर. आणि त्या निवडणुकाच्या वेळेला वातावरण असं झालं की जे आतापर्यंत केलं नाही ते तुम्ही करून दाखवलं, एक धाडस केलं, इराणवर हल्ला करून दाखवला. तिथं नेत्यानेहूंची इमेज एकदम अशी बलूनिंग झाली होती किंवा हाईप झाली होती. तर आता तुम्ही ज्या पद्धतीनं ते युद्ध संपलं त्याच्यामध्ये इस्रायलला काय मिळालं, कारण सगळे इराणचे जे प्रॉक्सी गट आहेत ते शिल्लक आहेत, अजून काही संपलेले नाही आहेत. इराण पुन्हा स्ट्रॉंग होऊन उभा राहतोय, त्याला आता तेल निर्यात करायला हे होईल. या युद्धामध्ये छुपेपणानं का असे ना जी फट होती तुम्ही फूट करून ठेवली. चीन रशियानं त्याला मदत केल्याचं दिसते. आता हे उघडपणे सुरू होईल सगळं. या सगळ्याचा अर्थ काय आहे, तर इस्रायलचं जी काही एक परसिव्ड ताकद होती ती कमी झाली आणि पश्चिम आशियामध्ये इराण ही एक ताकद असणार आहे. इस्रायल आणि सौदी अरबसोबत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. त्यामुळे इस्रायलचा हा यामध्ये सगळ्यात तोटा झाला असेल तर कुणाचा, इस्रायलचा. त्यामुळे ते धुसफूस नाही, पण ते डील मोडतील ही शक्यता फार कमी आहे. डील मोडण्यासाठी काही करू शकतील ही शक्यता फार कमी आहे. डील हे आता प्रतिक्रिया नाराजी व्यक्त केली आणि ती राहील. आणि त्या नाराजीचा एक भाग म्हणजे पॅलेस्टाईनमधले त्यांचे हल्ले कदाचित आणखी वाढतील. लेबनॉनमध्ये सुद्धा ते अधूनमधून हल्ले करत राहतील, ते काही पूर्ण गप्प बसतील ही शक्यता फार कमी आहे. या प्रकारच्या गोष्टी होत राहतील. ह्या काही पश्चिम आशियाला नव्या नाही आहेत, या अधूनमधून होत आल्या. इराणच्या युद्धानं जगाला वेठीला धरलं होतं, तो भाग यातला संपला आहे. त्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आणि एक महत्वाचा माझा एक प्रश्न असा आहे की यामध्ये पाकिस्तान मध्यस्थीची आणि महत्वाची भूमिका या सगळ्या करारामध्ये घडवलेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक कराराची हमी घेणारा म्हणून आणि जबाबदारी घेणारा देश म्हणून त्यांनी स्वाक्षरी केली. भारताच्या दृष्टिकोनातून तुम्ही या घटनेकडे कसं पाहता? भारताच्या दृष्टिकोनातून पहिल्यापासूनच आपण सांगत आलोय की याच्यामध्ये जी भारताची प्रदीर्घकालीन एक तटस्थता आहे पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये, म्हणजे मूलतः पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या संघर्षामध्ये, त्यापासून आपण या काळामध्ये बाजूला गेलो. म्हणजे युद्ध सुरू व्हायच्या 2 दिवस आधी पंतप्रधान मोदींनी इस्रायलला दिलेली भेट, तिथंपासून इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर साधा शोकसंदेश द्यायला आपण केलेला विरोध, शाळेवर हल्ला झाला आणि मुलींचा मृत्यू झाला, त्याच्याविषयी आपण काही प्रतिक्रिया न व्यक्त करणं, इथंपासून जे सगळं होतं त्याच्यामध्ये एक चित्र असं तयार झालं की भारत अमेरिका इस्रायलच्या बाजूनं झुकल्यासारखं दिसतंय. बरोबर. त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजिक कारणं असू शकतील. याचा अर्थ असा नाही की इराणला पूर्णपणे भारतानं सोडून दिलं. भारताचे परराष्ट्रमंत्री इराणचे परराष्ट्रमंत्री अधूनमधून बोलत होते. इराण यावर नाराज असू शकतो, पण तो काही इतका उघडपणे भारताच्या विरोधात काही बोलला असं नाही आहे. त्यामुळे एक बॅलन्स साधायचा प्रयत्न केला आहे. पण या युद्धामध्ये जी एक संधी कायम असते की चूक आहे त्याला चूक म्हणायचं, की हे युद्ध अनावश्यक आहे असं भारताला म्हणता आलं असतं, पण ते आपण म्हणालो नाही. ही एक राहून गेलेली उणीव याच्यामध्ये आहे. आणि पाकिस्तानची मध्यस्थी म्हणाल तर पाकिस्तान यामध्ये मध्यस्थी करू शकला याचं एक कारण आहे की बॉर्डर इराणची आणि पाकिस्तानची एकमेकाला लागून आहे. अमेरिकेसाठी पाकिस्तान हे काय म्हणता येईल की प्यादं म्हणून वापरता येण्यासारखी एक तिथली तिथली लष्कर काय किंवा तिथली मुलकी सत्ता काय, त्यामुळं पाकिस्तानचा यातला रोल निश्चितपणे होता आहे. आणि त्या निमित्तानं पाकिस्तानने एक इंटरनॅशनल रेकग्निशन मिळवलं हे पण काय, त्याच्यामध्ये पण काही शंका नाही आहे. जो पाकिस्तान
काही वर्षांपूर्वी आयसोलेट झाल्यासारखा वाटत होता. म्हणजे अमेरिका पाकिस्तानला दटावत होती. बाकीचा कुठलाही देश, अगदी पश्चिम आशियातले अरब देशसुद्धा पाकिस्तानकडं पाठ फिरवायला सुरू झाले होते. ते पाकिस्तानला दिलेले पैसे आता परत द्या म्हणत होते. आणि भारताच्या बाजूने एक सगळं जागतिक जनमत आहे असं दिसत होतं. त्या गोष्टीला या युद्धाच्या निमित्तानं, आणि त्याच्या आधी त्याच्यात बदल होत होता, या युद्धाच्या निमित्तानं त्यात एक मेजर बदल झाल्याचं दिसतंय. पुन्हा एकदा पाकिस्तान जगामध्ये काही घडवण्यामध्ये पुढाकार घेतो किंवा पाकिस्तान उपयुक्त आहे. भले तो निरोपाची भूमिका असेल की अमेरिकेचा निरोप इराणला पोचवला, इराणचा निरोप अमेरिकेला पोचवला, यापुरती जरी भूमिका असली तरी ती भूमिका अमेरिकेसाठी आत्ता आवश्यक होती. त्यामुळे ट्रम्प यांनी त्यांचे पाकिस्तानचे आभार पण त्यामध्ये मानलेत. पण ती भूमिका भारतानं करावी अशी काही परिस्थिती नव्हती. पश्चिम आशियात त्या प्रकारचं आपलं काही हे पण म्हणजे आपले स्टेक्स पण त्या प्रकारचे नव्हते. आणि मध्यस्थाची भूमिका आपण केली नाही म्हणून फार काहीतरी आभाळ कोसळलं असं पण होत नाही. म्हणजे एक लॉंग टर्म आपण जर बघितलं काय राजनैतिक भूमिका म्हणून, तर त्यामुळे काही फार मोठा फरक पडत नाही. पाकिस्तान हा या प्रकारचा आहे तो तसा राहणार, त्याचा न्यूसेन्स आपल्याला राहणार. मुद्दा या निमित्तानं पाकिस्तानला एक जागतिक पातळीवर लाईमलाईटमध्ये येता आलं, तेवढंच कदाचित आपल्याला त्रासदायक गोष्ट आहे, भारताला त्रासदायक गोष्ट आहे. पण त्यामुळं पश्चिम आशियातल्या भारताच्या संबंधावर काही फार मोठा परिणाम होईल ही शक्यता नाही. आता या काळामध्ये एक तुम्ही जर बघितलं तर एक काय म्हणता येईल की ऐतिहासिकदृष्ट्या एक गोष्ट अनेक अभ्यासक लक्षात आणून देत आहेत. व्हर्सायच्या राजवाड्यामध्ये 1919ला पहिलं महायुद्ध संपलं तेव्हा काय झाला होता, त्याला व्हर्सायचा तह होता. तर त्या व्हर्सायच्या तहामध्ये जर्मनीवर अत्यंत अपमानास्पद अटी लादल्या, त्यातून दुसरं महायुद्ध झालं. तर तो व्हर्सायचा तह ज्या राजवाड्यात झाला त्याच राजवाड्यात ट्रम्पने ह्या काळावर सही केली. या एका ऐतिहासिक रेफरन्सकडे अनेक लोक लक्ष देत आहेत. आणि ते जर काळातले 14 मुद्दे बघितले तर त्यातून खरंच अमेरिकेला काही हाती लागलं का? आता ट्रम्प असं म्हणतायत की हा काळ इराण किती पाळतो त्याच्यावर पुढचं सगळं अवलंबून आहे. त्यांना $300 मिळणार का नाही वगैरे वगैरे सगळं त्याच्यावर, म्हणजे आता त्यात पुन्हा नव्या अटीतटीचा खेळ सुरू झाल्याचं दिसतंय. त्यामुळं व्हर्सायच्या राजवाड्यात बसून हा केलेला ट्रम्प यांचा व्हर्साय काय हा त्यांच्या पुढच्या आयुष्यभर कारकिर्दीत छळत आहे की आपण जे बोललो होतं त्यापासून प्रत्येक वेळेला मागे यावं लागलं. ट्रम्प कायम स्वतःला डील मेकर म्हणत आले आहेत. त्यांचं म्हणणंच असं आहे की माझ्यासारखा डील करणारा अध्यक्ष अमेरिकेच्या इतिहासात झाला नाही, त्यामुळं अमेरिकेच्या फायद्याचं डील मी कायम करत आलोय. तेहरीच्या बाबतीतही त्यांची तशीच भूमिका होती, चीन संदर्भातही तसं सांगता येते. तर ते स्वतःला डील मेकर म्हणत आहेत. तर या युद्धात डील कसं करावं हे इराणसारख्या अत्यंत किरकोळ देशानं अमेरिकेला शिकवलेलं आहे, ट्रम्प यांना शिकवलेलं आहे. त्यामुळं स्वतःला डील मेकर म्हणणाऱ्याला डील कसं करावं याची शिकवणी इराणमध्ये घ्यायला लागली. हा या काळाचा आणखी एक अर्थ म्हणून सांगता येईल. थोडाफार म्हणजे या सगळ्या गोष्टी बिल्ड इराणचा वरचढपणा यातून दिसून आला. वरचढपणा म्हणण्यापेक्षा त्यांची नुकसान करण्याची सोसण्याची जी क्षमता आहे ना, त्या क्षमतेमुळं ते इथंपर्यंत आले. म्हणजे एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की याच्याकडे सर्वसाधारणपणे विश्लेषणामध्ये दुर्लक्ष होते. इराण हे का करू शकला याचं कारण इराणचं एवढं नुकसान झाल्यानंतर सुद्धा तिथली राजवट आपल्याला हवं ते करू शकली. अमेरिकेमध्ये थोडे गॅसोलिनच्या किमती वाढल्या तर अमेरिकेला जनमत ट्रम्पच्या विरोधात जायला लागलं. जगाची समीकरण बदलली. ट्रम्पचं अप्रुव्हल रेटिंग 30% खाली आलं, जे त्यांच्या कारकिर्दीत सुरुवातीला 54% होतं. तर हे लोकशाही देशात लगेच होतंय. म्हणजे भारतात सुद्धा किंवा कुठल्याही लोकशाही देशामध्ये थोडा चिमटा बसला तरी लोक त्याच्यावर रिॲक्ट होतात आणि सरकारला त्याच्यावर भूमिका घेणं भाग पडते. इराणसारखे जे देश असतात तिथं लोकांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. तिथली राजवट आणि तिथलं लष्कर जे ठरवतंय ते होतंय. त्यामुळं लोक किती मेले, इमारती किती नष्ट झाल्या, हे नुकसान ते सहन करतात. त्यांच्या पुढे एकच होतं, युद्ध लांबवत ठेवायचं. जे अमेरिकेला परवडणार, ते अमेरिकेला परवडत नाही, कारण तिथं प्राईस वाढल्या, महागाई वाढली की तिथं रिॲक्शन येते आणि लोकशाही देशातल्या कुठल्याही नेत्यालाही परवडत नाही. त्यामुळे ह्या दोन सिस्टम मधला फरक इराणच्या फायद्याचा आहे. बरोबर आहे अगदी. म्हणजे ज्याला काही आयुष्यात गमवायचं नसतं, हा तो म्हणतो मी काय व्हायचं होईल, नंगेचे तसं आहे. अमेरिकेला यात गमवण्यासारखं भरपूर होतं. जरा छोटीशी चूक सुद्धा अमेरिकेच्या सगळ्या त्यांच्या देशावर सहन करण्याची क्षमता, हे जे इराणचं वैशिष्ट्य आहे ते इथं इराणला थोडासा काय म्हणता येईल अप्पर हँड देऊन गेलं. या अमेरिकेला वाटाघाटी कराव्या लागल्या आणि इराणच्या अनेक गोष्टी मान्य कराव्या लागल्या. त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा हेच दिसते की अमेरिका आणखी नुकसान करू शकेल पण राजवट जाणार आहे का? नाही, इराण तुम्ही जिंकू शकत नाही. मग तुम्हाला कुठेतरी वाटाघाटीला जावं लागेल.
ह्याच याच्यावरती वाटा थोडंफार अमेरिकेने सुद्धा या डिप्लोमसी दाखवली. डिप्लोमसी दाखवली. आता आणि किती नुकसान करणार, त्याच्याऐवजी आपण करार करूया, हा. युद्ध आणि थांबूया, युद्ध थांबूया, एक स्टॅबिलिटी आणूया. स्टॅबिलिटी आणूया. अमेरिकेत मिड टर्म इलेक्शन पण आहेत. हा. या सगळ्याचा परिणाम या काळामध्ये. नाही म्हणजे आपण आपली चर्चाही आपण आता करूया, शेवटाला येऊया. तुमच्या मुद्द्यातनं बोलण्यातनं मगाशी एक मुद्दा एक आला की पश्चिम आशियामध्ये इस्रायल असेल, सौदी अरेबिया असेल, इराण असेल, हे एक चांगले सशक्त असे देश आहेत. आणि या युद्धामुळे युद्धापूर्वी यांची स्थिती जशी होती तशीच जवळजवळ तशीच आहे. स्थिती आता युद्धानंतर राहिलेली आहे, हे तुमच्या विश्लेषणातनं समजून आले.